शिवदीप लांडे यांनी अखेर राजकीय आखाड्यात एंट्री घेतली आहे। बिहारमध्ये त्यांनी हिंदसेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे। या पक्षाच्या माध्यमातून ते वर्षा अखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूकही ते लढवणार आहेत। मूळचे महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असलेल्या लांडे यांनी गतवर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती, पण आपण बिहार सोडून जाणार नाही अशी घोषणा केली होती। याबाबत बोलताना शिवदीप लांडे म्हणाले, बिहार विधानसभेच्या 243 जागांवर आमच्या पक्षाचा कोणीही उमेदवार असला तरी प्रत्येक मतदारसंघात शिवदीप लांडेच त्यांच्या रूपाने निवडणूक लढणार आहे। आमच्या पक्षाचे कार्यकर्ते संवेदनशील असतील आणि न्याय हा त्यांच्या कामाचा सिद्धांत असेल। या तत्वांचे पालन करणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले। बिहारमध्ये सामाजिक न्यायाचे राजकारण जातीवर आधारित आहे। तो खुल्या व मागास प्रवर्गात विखुरला गेला आहे। खुल्या प्रवर्गात राजपूत, वैश्य व भूमिहारांचे नेते तर मागास प्रवर्गात यादवांचे नेते आहेत। अतिमागास वर्गात कुर्मी, कुशवाहा आहेत। दलितात पासवान तर महादलितात मुसहरांचे नेते आहेत। तर राज्यात रोजगार व स्थलांतर तर मोठे मुद्दे आहेत। पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अनेक गावात साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही अशीही खंत त्यांनी व्यक्त केली। Follow News, OTIC News. Thanks for watching.